So welcome back to our channel. So finally we are married. Yeah. आता आम्ही चाललोय honeymoon, you can say. Yeah, it's a honeymoon, not honeymoon. Not a honeymoon because आम्हाला जिकडे जायचं होतं तिकडे पावसाचा एवढा सीन आहे. सो आम्हाला उगाच असते असं नको व्हायला का तिकडे जाऊन रूम मध्येच बसायचं तसं नको आहे. तिकडे पण तेच आहे पण स्टील इथे तसं ॲटलिस्ट आपण गेलोय म्हणजे आता आम्ही इथे वी आर गोइंग टू गोवा. आता आम्ही कॅबमध्ये बसलोय. कॅबमध्ये आहे. आमची फ्लाईट संध्याकाळची आहे 8:50. राईट नाव इट्स 5:50. 3 तास आधी आम्ही निघालो कारण मुंबई ट्रॅफिक. बघूया मला अपडेट देऊ. सो कसं वाटतंय? हा खूप टाइम नंतर एअरपोर्ट विजिट खूप टाइम नंतर झालं राईट. आय थिंक लास्ट गोवाच होतं. हा आपलं एकत्र लास्ट पण गोवाच. नाही माझ्यासोबत गेलेली वेगळं पण तुझ्यासोबत लास्ट गोवाच होतं. ओके छान वाटतं खूप छान वाटतं बरं वाटतं. सो आता आम्ही बर्गर किंग मध्ये आलोय. लास्ट टाइम पण आपण इथे झालेला आणि हाच टेबल होता एकदम कॉर्नरचा टेबल. हाच टेबल होता. लास्ट टाइम पण मला सर्दी झालेली. या टायमाला पण आहे थोडीशी. या टायमाला मी याची बायको म्हणून आहे. लास्ट टाइम गर्लफ्रेंड होती. सो 8:50ची फ्लाईट आहे आणि आत्ता किती वाजले? 7:15. 7:20. आरामात निवांत जाऊ नंतर वरती जाऊ बसू जरा खाऊन वगैरे मग आम्ही जाऊ कारण आम्ही खूप लेट नाईट पोचणार आहे. तर तिकडे काय मिळणार नाही हॉटेलमध्ये. मला वाटतं त्यांचं किचन चालू नसणार. फ्लाईटमध्ये आहे मील आहे. हां फ्लाईटमध्ये मील आहे. फ्लाईटचा मील आणि एकदा मीलमध्ये खूप फरक आहे. असं म्हणजे आता कॉम्प्लिमेंटरी होता म्हणून ठीक आहे बट युजली फ्लाईटच्या मील मी नाही प्रिफर करत आणि स्पेशली एक तासाच्या फ्लाईटसाठी गरज पण नाही आहे बट तरी ठीक आहे भेटू डिरेक्टली फ्लाईटमध्ये. आमची फ्लाईट खूप जास्त लवकर आली आहे. 8:50ची आहे आता 8:10 झाले आहेत फक्त. लेट्स गो. आयसी वी हॅव ऑलरेडी बोर्डेड आणि खूप जास्त क्राउडेड आहे. भेटूया ना. So this is our day 1 or yes. Day 2 you can count in Goa. नाही आम्ही रात्री लँड झालो गोव्याला. It was our day 1 आणि आजपासून इट्स अ फ्रेश स्टार्ट. रूम मधनं पडलोय 1:15 वाजता दुपारचे. मला असं 12 वाजले. 1:15 वाजलेला आहे. प्रचंड भूक लागली. झोपलेलो मस्त. ही लवकर झोपली कारण याची तब्येत थोडी नाही फक्त सर्दी झाली आहे थोडी. सर्दीमुळेच. आता बघू समथिंग पिंक डोर लॉन. एनहाऊस आहे. चांगलं आहे रिसॉर्ट चांगला आहे. पूल पण आहे. विचार करतो संध्याकाळी मी एकटा पूलला जाणार. इथं पूल वगैरे काय आवडत नाही. तू पाय टाकून तरी बस माझ्या बाजूला. तुम्हाला आम्ही टूर करू पूर्ण प्रॉपर्टी टूर. आणि जस्ट तुम्ही पण बघू शकता का बीच म्हणजे रिसॉर्टला लागूनच लगेच बीच आहे. मोर्जिम बीच आहे ना. हा जस्ट लागून आहे. प्रश्न होता हा सॉरी. सो आता काहीतरी खाऊन घेऊ आणि तुम्हाला बीचचा व्ह्यू पण देतो. एंट्री दाखवतो बीचची रिसॉर्ट पासून. रिसॉर्टला लागूनच आहे. आणि होम रूम टूर असं आम्ही शूट नाही केले पण मी काल एक क्विक कसा व्हिडिओ टाकलाय तुमचा. सो ते पण तुम्ही बघा. कारण रात्री 1 वाजता काय रूम टूर देणार आहे. आम्ही एवढं दमलेलो ना की लाईक काही एक सांगू फ्लाईट मध्ये या किंवा रोड ट्रॅव्हल करा किंवा ट्रेन ट्रॅव्हल करा.
थकवा तेवढाच येतो. आता फ्लाईटने सुद्धा आम्ही 6 वाजता निघालो आणि आम्ही रूम वरती पोहोचलो 12 वाजता. सिनाने 6 तास. बाय रोड काहीतरी 8 ते 10 तास लागतात. 10 तास लागतात. थकवा तेवढाच आहे आणि वेळ तेवढाच. नाही, वेळ कमी आहे फ्लाईटचा, पण 2-3 तासाचा फरक पडतो. फ्लाईट आहे ना 1 तास पण नव्हती, पण ते 15 मिनिट्स ऑफ फ्लाईट लवकर आली. 15 मिनिट्स आधीच लँड झालो आम्ही गोव्याला. काय माहिती काय तो पायलटनी माझ्या जास्तच फास्ट चालवलं. मी बघतो आता, ऑर्डर नाही केली, आता ऑर्डर करतो, तुम्हाला दाखवतो आम्ही काय खातोय. आणि 20ला जायचा विचार आहे, पण खूप गरम आहे, सो बघू. इकडेच आम्ही चिल करायचा विचार करू आज. 2-3 तास जरा इथे चिल करू आणि तुम्हाला कळतं काय ते. आणि संध्याकाळी शॉपिंगला जायचं. मी 2 वेळा बाय बोललोय. नको बोलू, संध्याकाळी शॉपिंग पक्का. अरे मला लुटायचंय माझ्या नवऱ्याला. लुटा. चलो बाय. So this is our brunch, you can say, right? ये चाय के साथ आया था नान कटाई, ये आलू पराठा विद चीज. आई थिंक चीज बोला था, चीज दिख नहीं रहा है. चीज दिख रहा है क्या? And this is normal omelette. This is masala. आम्ही इकडे वाऱ्यावर बसलोय, मस्त वारा सुटलाय, छान असं शेड आहे, वर असे चेअर्स आहेत आणि आम्ही मस्त चिल करतोय. वारा पण मस्त थंड नाही म्हणू शकत, पण असं छान प्लेझेंट आहे, सो बरं वाटतं. असं वाटतंय ना. As usual. आवडलं? विचारते सगळं माझं हॉटेल. असं मस्त आहे, त्याचं ग्राउंड आहे. इथे आता आम्ही कार रेंटिंगला आलोय. तुम्हाला मी दाखवते सगळी डिटेल्स. आय लेट यू नो. आणि इथे आम्हाला आता 400 रुपीज पर डे सांगितलं आहे, विच ॲक्च्युली इज ओके, बट आम्ही तरी सांगतो त्यांना थोडा कमी करा आणि हे करा ते करा वगैरे. पण आय थिंक एवढं तर असतंच. तिथे बाईक कार दोन्ही मिळतं. आम्ही बाईकच घेणार आहोत, बिकॉज गोव्यात आल्यावर बाईकनी फिरण्याची मजा वेगळी असते आणि ठाण्यात आम्ही कारनी फिरत असतो एनिवे, सो त्यामुळे मग बाईक आता रेंट करतो. मग किती? 1200 फॉर 3 days. ठीक आहे, तर तुम्हाला यांचा नंबर वगैरे दाखवतो. हे मोरजिम बीच जवळच आहे, तुम्ही बघू शकता. ते जे लाईट दिसते ती मोरजिम बीच आहे. आणि इथे श्री राजेश्वरी रिसॉर्ट आहे. तर तुम्ही मोरजिमला असाल तर त्याच्या जवळच हे इथे आहे. हे काय मिडगार्ड कॅफे, त्यात हे शॉप आहे ह्यांचं. ही इथे लेफ्टला आमची रूम आहे. कुणाल गाडी पार्क करून येतोय. ही इथून एंट्री आहे आणि मग अशी आमचं इथे रूम आहे. रूमची हालत बघा. फायनली ओके, आता आम्ही बीच वरती चाललोय फायनली. इट इज पोस्ट 6:30 PM आणि प्रॉपर्टी किती सुंदर दिसते. आय कांट इवन टेल यू. आय डोंट थिंक द कॅमेरा इज डुईंग जस्टिस टू वॉट इट ॲक्च्युअली इज लुकिंग. उद्या जाऊ, पण तू येणार नाही का? फायदा उद्या येईन मी. बट लुक हाऊ प्रिटी एव्हरीथिंग इज लुकिंग. थोडे थोडे लाईट्स आहेत. हा मध्ये ब्लॉक करतोय व्ह्यू. बट लुक हाऊ प्रिटी. वेट मला. सो हा स्विमिंग पूल आहे अँड दिस इज द लॉन्च. इकडे आपण दुपारी बसलो होतो, म्हणजे आम्ही दुपारी बसलो होतो. Oh, and that's the beach. आता आपण बीचवर जाऊया. सनसेट
सनसेट वॉज सपोज टू बी ॲट 7. आय थिंक ऑलरेडी झाला आहे बिकॉज क्लाउड्समुळे दिसत नाही आहे. बट लेट्स जस्ट होप फॉर द बेस्ट. बीचवरती जातोय आणि तुम्हाला डिरेक्ट हॉटेलमधनं म्हणजे रिसॉर्टमधनं बीच किती जवळ आहे ते दाखवतो. सो हे हॉटेल आहे. इथे मगाशी आम्ही बसलो होतो अँड दिस इज द बीच. सो अशी प्रायव्हेट एंट्री आहे. खूप मस्त थंडगार वारा सुटलाय. मस्त वाटतंय. सो हस्बैंड, हाउ आर यू फीलिंग? गुड. फक्त गुड. छान वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. नाही ना, गोवा गोवा रे. काही किती वेळा आलोय तरी सी म्हणजे होतं ना, समुद्र तिकडे साईडला आहे ते बीच बीच असतं. आणि हे ना अलिबाग वगैरेची बीचेस इज नॉट वर्थ इट. म्हणजे मला नाही आवडत ती वाईब. नाही जी गोव्याला वाईब आहे ना ती कुठेच नाहीये. हा म्हणजे बाहेर ठिकाणी असेल अब्रॉड अँड ऑल, बट नॉट इन इंडिया. नोवेअर इन इंडिया. म्हणजे आम्ही इव्हन गणपतीपुळेला गेलोय, कोकणात एकत्र गेलोय. त्यानंतर आम्ही गोव्याला आधी पण गेलोय. मग आम्ही अलिबागला गेलोय. आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलोय म्हणजे असं मुंबई महाराष्ट्रामध्ये. बट गोव्याला आहे आम्ही एन्जॉय करतोय. सनसेट झालाय म्हणजे ऍक्च्युली 7 वाजताच आहे, पण आय थिंक क्लाउडी असल्यामुळे ना सनसेट नाही दिसत आहे. इथे समोरच वेस्ट आहे, बट तरी आय डोंट नो व्हाय. पण आता आम्ही जस्ट इथलं हवा आणि वातावरण एन्जॉय करू. कुठे गेला कळलाच नाही. आमचा जाम मोठा पोपट झाला. काय पोपट झाला आपला. हे बघ काय चाललंय मग त्याचं. माझी पॅन्ट नेक्स्ट आहे. ओके ती पण चुकवायची पण ती खराब झाली आहे. ओके सो काय झालं मी तुम्हाला सांगते. आम्ही निघालो. आम्ही शॉपिंग पण केली एका ठिकाणी, आम्हाला आवडलं तिथे. आणि तिथून आम्ही ठरवलं की बागा जाऊया. ठीक आहे, बागा बीच, कारण तिकडे मला असं स्ट्रीट शॉपिंग करायची होती आणि ते छान मिळतात. सो तिथे आम्ही जाणार होतो. बापरे खूप मेस आहे मागे. सो बागा बीच आम्ही जात होतो आणि खूप जोरात पाऊस पडला. बट लकीली जिथे मी एक ड्रेस घेतला आणि एक टॉप घेतला. मी तुम्हाला दाखवते. मी तिथे ब्लॉग नाही करू शकते कारण खूप लोक पण होती आणि पाऊस पण सुरू झाला. सो आम्हाला रश करावं लागलं. तर तिकडे ना तो पॉन्चो मिळतो ना, तर तो पॉन्चो आम्ही घेतला आणि त्यामुळे आम्ही भिजलो नाही तेवढे, पण आमचे पाय पूर्ण भिजले. सो ही माझी पॅन्ट आहे. तिचा कलर खूप चेंजचा कलर खूप लाईट कलर आहे. म्हणजे असं क्रीम कलरची पॅन्ट त्याची बेज झाली आहे आणि खूप म्हणजे खूप असं खराब झाली आहे. मला असं वाटलेलं की हे वापरू शकेन, पण मी नाही वापरू शकणार आहे क्लिअरली. तर मी बघतोय की कदाचित इथली लॉन्ड्री सर्व्हिसमध्ये धुवू शकलो तर बेटर होईल. कुणाल पण त्याची पॅन्ट सुकवतोय हेअर ड्रायरनी. 2च पॅन्ट आणले. 3 आणलेस? म्हणजे ती जीन्स नाही. हा 2च जीन्स आणले. ही आमची छत्री आणि हे दिसतंय तुम्हाला हा तो पॉन्चो आहे हा. सो अशा प्रकारे आमचा आजचा दिवस असाच एंड होईल. ओके बाय बाय. अँड दिस इज टेक्निकली डे 2 इन गोवा. आणि आता आम्ही ऍक्च्युली खूप लेट झालोय. वी वर सपोज टू गेट रेडी. आंघोळ वगैरे करून ब्रेकफास्टला मला जायचं होतं, पण आम्ही लेट उठलो. आता आम्ही ब्रेकफास्टला आता जातोय आणि आता मग तिथे जाऊन दाखवतो तुम्हाला ब्रेकफास्टला कायच कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट बुफे. सो काय काय आहे त्याच्यात शो.
सध्या मी हे घेतलंय आणि कुणालनी हे. राहुल तू मी डोसा घेतला, कुणाल मी काही नाही घेतलं, फक्त ज्यूस घेतलंय. मला एवढी भूक नव्हती, मी 2 ग्लास ज्यूस पिले. कशाला ज्यूस प्यायचं, एवढं सगळं छान छान आहे, एवढ्या व्हरायटी आहे. तू डोसा पण चीज टाकून खाते काय? डोसा पण चीज टाकून खाते? हा सवाल 3 डोसा घेतले very yummy and very crispy also. Okay. This is our OOTD. मला माहिती नाही आम्ही कुठे चाललोय, जस्ट बाहेर जातोय. माझी इच्छा आहे कुठेतरी कॅफे मध्ये जाऊ, कारण गोवाला असे कॅफेज खूप छान असतात. वॅगेटॉरला जाऊ, बागा वॅगेटॉर. हा, बागा वॅगेटॉर, कॅलिंगुड, कॅन्डोलिम पण चालेल. अशा ठिकाणी वगैरे जायचा विचार तर आहे. सो बघू. सो बाय द वे आमचा कामाक्षीचा प्लॅन थोडासा डगमगला, कारण तिकडे बेकार पाऊस आहे आणि आम्ही कन्फर्म पण केलं खूप जास्त पाऊस आहे तिथे. आणि अजून एक रिझन होता का, ते जिकडे आम्ही स्टे करतो मोरजिमला, तिकडनं कामाक्षी देवी मंदिर 68 किलोमीटर, ऑलमोस्ट 2 hours 1 hour 48 minutes आम्हाला सकाळी दाखवत होतं. आणि आता निघालो तर ऑब्व्हियसली थोडंसं अजून 2 तास तर क्रॉस होतीलच, कारण आम्ही शोधत जाणार हळूहळू. चुकलो बिकलो 100% होणार मोर दॅन 2 hours. आणि एवढा पाऊस आहे, त्यात अजून डिले पकडा तुम्ही. सो त्यामुळे म्हटलं की नेक्स्ट टाइम पावसामुळे अजून काय भिजलो मेन. हा, ऑलरेडी मला थोडीशी सर्दी आहे, त्यामुळे उगाच आम्हाला तो आमचं वेकेशन पण खराब नव्हतं करायचं पावसात भिजून. बट या, आता आम्ही जातोय कुठे ते बघू, तुम्हाला पण दाखवू. ओके, स्टे ट्यून्ड. रेस्टॉरंट मध्ये आलोय, भूक लागलेली खूप. सो मी ऑर्डर केली माझं फेवरेट डाळ फ्राय आणि तंदूर रोटी. तुझं ऑर्डर केलंय चीज मॅगी. पण डाळ एक नंबर आहे. डाळ मी प्यायली, माझी मॅगी आली. थोडा हाय गाईज, जस्ट चेकिंग इट. सो एक ब्लॉग अपडेट देतो, म्हणजे द्यायलाच विसरलो आम्ही अराउंड 5 o'clock आम्ही आलो तिकडनं, बागावरून आलो, तिकडेच खाल्लं आणि एवढं थकलेलो बाईक चालवून का मी तर झोपलो. तुझं काय? झोपली? हा, तर कारण मी झोपायच्या आधी ही जागी होती, मी उठायच्या आधी ही जागी होती म्हणून विचारलं. तर तू काय केलंस? पण झोपली मी, जस्ट लवकर उठली आणि रेडी व्हायला लागली, बिकॉज आता आम्ही इथे जातोय. टोमॅटोज म्हणून एक लाऊंज आहे, तिथे आम्ही जातोय. मॉर्जिमलाच येते. हा, जवळ आहे, 5 मिनिटावर. तिकडचं तुम्हाला वाईब दाखवतो. काय आज संडे नाही, आज मंडे. सो रश कमी असणार आहे. आय डोंट थिंक सो का एवढा रश असणार आहे, पण स्टील एक वाईब चांगली होती. काल मी संडेला बाहेरून बघितलेलं ते, पण आमचा काल वेगळा प्लॅन होता म्हणून रूम वरतीच थांबलो आणि इकडेच खाल्लं. सो आज जाऊया तिकडे टोमॅटोजला. आमच्या बीच वरनं पण डिरेक्ट एंट्री आहे, त्याचे शॅक्स लागतात डिरेक्ट, आणि रोड वरनं पण आहे. मग कसं जायचं? रोड, बिकॉज मी ड्रेस घातलाय. गप्पस चालायला जमतो ड्रेस मध्ये, पण बीच वरती नाही आणि माझ्याकडे हिल्स नाही आहेत. सो वरती घे ना ते ड्रेस. कुणाल यार, आम्ही बाय रोडच जातो. आम्ही बाय रोड डिसाइडेड. जाऊया. दाखव तुम्ही अजूनही झोपेत आहे. गार झोपलेलो, हिनं उठवलं मला, पाणी टाकून उठवलंय मी. जास्त झोपलोय. तू नेहमी सकाळचा, रात्रीचा मी जागा होतो, ही रात्रीची झोपली. भेटूया. आता आम्ही टोमॅटोजला आलोय. आय एम नॉट शुअर हाऊ क्लिअरली यू गाईज कॅन हिअर अस और इफ यू कॅन हिअर अस एट ऑल, बट इथे खूप जास्त लाऊड म्युझिक आहे, बट चांगलं आहे.
आणि ती वाईब इज अमेझिंग, लव्हिंग इट. मंडेला अशी वाईब आहे, संडेला सॅटर्डेला वीकेंडला काय वाईब आहे मला नाही वाटत आपल्याला जागा मिळाली असती. इथं आम्ही लेट आलो, इट्स ऑलमोस्ट 9 o'clock, 8:30. आणि या टायमाला मला नाही वाटत आम्ही जर काल परवा आलो असतो तर आम्हाला काही जागा मिळाली असती. बट मस्त मस्त वाईब. म्हणजे आता आम्ही इथे फ्राईज ऑर्डर केलेत, स्टार्टर. लव्हिंग इट, एन्जॉईंग इट.